शिवसेना आणि भाजपातील दुरी ही काही केल्या कमी व्हायचं नाव काढत नाही आणि असं असताना आता गोव्यात भाजपाविरोधात शिवसेना जोरदार आक्रमक झाली आहे। भाजपला नेस्तनाबूत करण्यासाठी शिवसेनेनं कंबर कसली असून त्याचाच भाग म्हणून उद्धव ठाकरेंनी गोवा सुरक्षा मंचच्या सुभाष वेलिंगकरांची भेट घेतली आहे। त्यानंतर लवकरच युतीची अधिकृत घोषणा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। हॉटेल ग्रँड हयातमध्ये त्यांच्यात बैठक झाली आहे। तर मुंबईत भाजपचा नेहमी शेलक्या भाषेत समाचार घेणाऱ्या उद्धव ठाकरेंनी मात्र गोव्यात थेट भाजपला अंगावर घेतलंय। भाजप म्हणजे सत्तांध पक्ष आणि त्यांना सत्तेपुढे काही दिसत नाही या शब्दात त्यांनी समाचार घेताना जवानांचे श्रेय स्वतःसाठी घेणं ही विकृती असल्याचं देखील म्हटलेलं आहे। जिथे फायदा असेल तिथेच युती करायची आणि नसेल तिथे तोडायची हे राजकारण त्यांनाच लक लाभो या शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीकास्त्र सोडलंय। हिंदुत्वाचा मुद्दा भाजप आणि मराठीची बूज गोमंतक पक्ष राखत असल्यानं आम्ही कधी गोव्यात लक्ष घातलं नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे। तर विधानसभा निवडणुकीच्या मोर्चे बांधणीसाठी उद्धव ठाकरे आजपासून 2 दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आहेत। जिथे स्वतःचा फायदा असेल तिथे युती करायची, नसेल तिकडे युती करायची नाही। हे जे काही धोरण घेऊन चाललेले आहेत ते त्यांचं राजकारण त्यांना लक लाभो, मला काही त्याची पर्वा नाही। उगाच काहीतरी टीका करायची म्हणून मी करत नाही। अशा गोष्टी व्हायला पाहिजेत, आपल्या देशातही व्हायला पाहिजेत, त्याच्याबद्दल जरूर कौतुक आहे, जरूर अभिमान आहे। पण त्याचा फायदा प्रत्यक्ष गोव्याला काय होणार आहे मला माहिती नाही, देशाला काय होणार आहे मला कल्पना नाही। कारण आम्ही फोटो बघितले सगळ्यांचे, ते जॅकेट घालून सगळ्यांनी आपले मोदीबाबांसारखे जॅकेट घातले, पण त्यांच्यामुळे देशाला काय मिळालं का नुसतंच आपला एक शो झाला आणि सगळे आपापल्या घरी निघून गेले। पुन्हा राजकारण म्हणा, देशाचं जे काय व्यथा आहेत, वेदना आहेत, ते जागच्या जागी तशाच राहिलेत की काय कल्पना नाही। महाराष्ट्रामध्ये आपली युती आहे, जरूर आहे, कशी चाललेली आहे तेही तुम्हाला माहिती आहे। अनेकदा असं वातावरण केलं जातं की महाराष्ट्रामध्ये शिवसेना युतीत सरकारमध्ये आहे की नाहीये, कारण सत्तेमध्ये सुद्धा आहेत आणि विरोधी पक्षाचंही काम करतायत। काय करणार, कारण तिथे विरोधी पक्षाचा काही शिल्लकच राहिलेलं नाहीये। आणि आम्ही सत्तेत सहभागी असल्यानंतर सुद्धा सत्तेवरती अंकुश ठेवणारा कोणतरी लागतो, नाही तर सत्ता जसं एखादा हत्ती म्हणतात ना मदांध होतो, मदांध हत्ती त्याला काही दिसतच नाही, डोळ्यामध्ये मध जातो, सगळं मध चढतो। तसे सत्ताधारी सुद्धा सत्तांध झाले तर आपण साधी माणसं काय म्हणतो की कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू चांगला, बरोबर ना रे? मी बोलतो रे, पटते की नाही तुम्हाला? आणि मग जगामध्ये जुने मित्र शोधण्यापेक्षा देशामधले जे जुने मित्र तुमचे होते त्यांच्याशी तुम्ही जसे वागलात ते बघितल्यानंतर तुमचे बाहेरचे जुने मित्र काय, नवीन मित्र काय मैत्री ठेवतील तुमच्याशी?